तर विकास कामांसाठी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं मनसेचे स्थानिक नेते राजू पाटील यांनी म्हटलंय। स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असं राज ठाकरेंनी आदेश दिले होते, अशी प्रतिक्रिया मनसे नेते राजू पाटील यांनी दिलेली आहे। स्थानिक नेते युती आघाडी करतात असंही मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे। काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती। तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे। आणि ऑब्व्हियसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्यांच्यासोबत जातो। हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही, आम्ही ठामपणे सामोरं आलेलो आहे। माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या, आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतला। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचे कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी, म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात। आणि त्या बाबतीमध्ये आमचे तिकडचे जे नेते आहेत, आमदार आहेत माजी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी। त्यामुळे आणि मला नक्की माहिती आहे की काहीतरी घडलं असावं, त्याशिवाय अशी तडजोडी होत नाही। मला असं वाटतं बघा, काही गोष्टी या पडद्याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी चालू असतात, त्यावेळेला ते एकमेकांशी बोलायच्या नसतात आणि नेमक्या घटना घडल्यानंतर झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा उहापोह होत असतो। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तडजोडी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडत असतात। तशा प्रकारचे आता काय आहे की उद्धव साहेब पण राजकारणात नवीन नाहीत आणि राजसाहेब पण राजकारणात नवीन नाहीत, आणि आता जे वेगवेगळ्या घडामोडी घडवतात ते राजकारणात नवीन नाहीत। राजकारणामध्ये काही कधी होऊ शकतं, कोणाचा शत्रू कायमचा कधीच नसतो।